नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत उंचीसाठी यशस्वी TATC उपचार आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत TATCचे संस्थापक संचालक डॉक्टर विक्रांत पाटील. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. सरांची ओळख आपण करून घ्यायची आहे. खूप मुलांच्या ज्या काही वाढत्या वयात आरोग्य, आहार, बुद्धिमत्ता आणि याबरोबरच उंची हा एक तसा जो काही एक महत्त्वाचा विषय किंवा काळजीचा विषय आपण म्हणू शकतो तशा पद्धतीचा विषय आहे. TATC द आयुर्वेदिक थायरॉईड क्लिनिक मधल्या थायरॉईड, त्याच्यानंतर हायपरटेन्शन, त्याच्यानंतर ओबेसिटीसारखा विषय असेल, इन्फर्टिलिटीसारखा विषय असेल, डायबिटीस आहे, सोबतच उंची किंवा त्या ठिकाणी उंचीसाठी देखील आयुर्वेदिक उपचार खूप मोठ्या पद्धतीनं केले जातात किंवा त्यांनी ते विकसित केलेलं आहे. गेल्या 14 वर्षांमध्ये TATC मधल्या उपचारांमुळे कित्येक मुलामुलींची उंची वाढवण्यात TATCला यश आलेलं आहे आणि उंची किंवा TATCचे उपचार या सगळ्याबद्दल जागरूक होणं खूप गरजेचं आहे आणि त्या संदर्भातले उपचार उपलब्ध आहेत. कारण होतं असं ना की आपल्या सगळ्यांच्या पर्सनॅलिटीचा मधला हा एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे उंची. आणि या उंचीमुळं अनेक कॉम्प्लेक्स होतात. उंची छोटी असणं कॉम्प्लेक्सचा पार्ट येतो आणि मुलांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. तर हे जर सगळं व्हायचं नसेल आपल्या आयुष्यामध्ये तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याचे उपचार आयुर्वेदिक पद्धतीनं उपलब्ध असतील तर ते का नको आहेत. त्यामुळे आज या सगळ्या संदर्भात मी सरांशी चर्चा करण्याचं पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. थायरॉईडवरती आपण उपचार करता आणि ती आपली एक खासियत आहे, स्पेशालिटी आहे. बरोबर. गेल्या अनेक वर्षांपासून आपण हे सगळं करताय. पण थायरॉईड, उंची याचा काही संबंध आहे का? आणि मुळात हार्मोन्स जे आहेत शरीरामधले ते उंची कमी असणं किंवा जास्त असणं जे काय असतं तर त्याला हार्मोन्स किती कारणीभूत असतात? थोडासा इतिहास आपल्याला बघावा लागेल. कारण गेल्या 14 वर्षापासून TATC हे थायरॉईडवरती काम करतं आहे आणि आता हे सगळ्यांना माहिती झालेलं आहे. थायरॉईडचा आजार नक्की कसा असतो तर इथे थायरॉईडची ग्रंथी असते आणि त्यातून T3 T4 हे हॉर्मोन निघत असतात. पण त्यांना कंट्रोल करणारा जो हॉर्मोन आहे जो लोकांना वाटतो बिघडलाय म्हणून, जो TSH आहे, तो TSH मात्र मेंदूच्या म्हणजे इथून आणि इथून आपण जर एक क्रॉस सेक्शन घेतला तर आतमध्ये मेंदूच्या खालच्या भागात पिट्युटरी ग्लँड नावाची ग्लँड असते आणि तिथून तो TSH निघत असतो. आता ज्यावेळेला TATCनं काम करायला सुरुवात केली त्यावेळेला आम्हाला म्हणजे आयुर्वेदिक थायरॉईड क्लिनिकला T3 वरती, T4 वरती आणि मेंदूच्या पिट्युटरी ग्लँडमधून निघणाऱ्या TSH वरती अशा तिन्ही ठिकाणी कामं करायची होती. हे करत असतानाच असं लक्षात आलं की ज्या ग्रंथीवरती आपण काम करतोय तीच ग्रंथी ग्रोथ हॉर्मोन सिक्रेट करत असते आणि ज्याच्यामुळे उंची वाढत असते. म्हणजे टार्गेट ऑर्गन सेम आहे. ज्या ग्रंथीवरती काम करायचं ती ग्रंथी सेम आहे. पिट्युटरी ग्लँडवरती आपण काम केलं की जसं थायरॉईडवरती आपल्याला यश घेता येतं तसंच आपल्याला उंचीसाठी पण यश घेता येतं. हे आमच्या त्यावेळेला लक्षात आलं आणि हे लक्षात आल्यानंतर आपण पेशंट्सना त्या पद्धतीनं औषध द्यायला सुरुवात केली. त्याचे खूप सुंदर रिझल्ट्स यायला लागले आणि थायरॉईड आणि उंची ह्यांचं एक जे कॉम्बिनेशन आहे ते ह्याच्यामध्ये मिळालं. मुळात उंची कुणाची कमी असते तर ह्याच्यामध्ये 80% मुलांच्यामध्ये जे कारणं असतं त्याच्यामध्ये अनुवंशिकता हे कारण असतं. जेनेटिक फॅक्टर हा महत्त्वाचा असतो. पण उरलेल्या 20% जे फॅक्टर्स आहेत त्यातला पहिला आहे ग्रोथ हॉर्मोनची डेफिशियन्सी आणि दुसरा आहे थायरॉईड. त्यामुळं थायरॉईड हा फॅक्टर ज्यावेळेला आपण बघायला सुरुवात करतो किंवा थायरॉईडवरती ज्यावेळेला मनापासून ट्रीटमेंट करायला सुरुवात केली जाते त्यावेळेला त्याचे जे काही बाकीच्या पैलू आपण ज्याला म्हणूया त्या पैलूंमध्ये उंची हा प्रकार एकदम चपखलपणे बसत असतो आणि याच पद्धतीची ट्रीटमेंट केल्यानंतर हॉर्मोन्सला इम्प्रूव्ह करायची ट्रीटमेंट ज्या ठिकाणी केली जाते त्या ठिकाणी उंचीची चिकित्सा ही जास्त चांगल्या पद्धतीने होत असते. नक्की. आता मुलामुलींच्या बाबतीमध्ये आपण बोलतोय, वय जसं जसं वाढतं तसं या सगळ्या फॅक्टर्सवरती परिणाम होत असतो. उंची वाढणं हा वाढत्या वयातलाच एक विषय आहे. मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो. पण एखाद्या मुलाला किंवा एखाद्या मुलीला याच वयामध्ये जर थायरॉईड डिटेक्ट झाला तर त्याचा परिणाम होणार आहे का उंचीवरती? अर्थातच होतो. मुळात थायरॉईड ज्यावेळेला डिटेक्ट होतो म्हणजे वाढत्या वयामध्ये जर थायरॉईड डिटेक्ट झाला आणि तो अनट्रीटेड राहिला, थायरॉईड डिटेक्ट झाला आणि तो अनट्रीटेड राहिला तर त्याच्या वाढीवरती आणि फक्त शरीराच्याच नव्हे तर मानसिक आणि बौद्धिक वाढीवरती सुद्धा त्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती परिणाम होत असतो. त्यामुळं हा ज्या गोष्टी आहेत म्हणजे थायरॉईडचे जे सिम्पटम्स आहेत ते जर चुकून जरी दिसायला लागले किंवा त्याच्यामध्ये वजन वाढणं असेल, केस गळणं असेल, चिडचिड होणं असेल, स्किनचा ड्रायनेस असेल, वजन खूप जास्त मोठ्या प्रमाणात कमी होणं असेल, ह्या सगळ्या जर कुठल्या गोष्टी दिसायला लागल्या तर मुलामुलींच्या मध्ये लगेच तपासणी
तपासणी करणं थायरॉईडची गरजेची आहे. दुसरं, हा थायरॉईडचा आजार होण्याचे चान्सेस हे मुलींच्यामध्ये 80% असतात आणि म्हणून मुलींच्यामध्ये ते लगेच तपासणं गरजेचं आहे. पण सर आता आपण उंची वाढण्याबद्दल बोलतोय. बरोबर. आता उंची वाढणे किंवा न वाढणे हा काय आजार नव्हे. बरोबर. मग त्याच्यावरचे जे उपचार आहेत हे उपचार आपण कसे करणार आहोत? कारण हा एक नैसर्गिक पार्ट आहे. म्हणजे आम्ही असं म्हणतो की माझी उंची कमी आहे स्वतःचीच, आम्ही असं म्हणतो की ती नैसर्गिक देण आहे. आता हे खरंच नैसर्गिक देण आहे की त्याच्यात उपचारांनी बदल करता येतो? नाही, तुम्ही म्हणता तसंच आहे. ते नैसर्गिक देणं आहे, फक्त देताना कोणाला कमी जास्त आणि कुणाला कमी कुणाला जास्त आलेलं आहे. मुळात मी जसं म्हटलं की हा जेनेटिक फॅक्टर आहे आणि आजार नाही आहे. आता मला आठवतो एक गमतीशीर किस्सा आठवतो की आम्ही ज्यावेळेला कॉलेजला होतो आणि त्यावेळेला आमच्या इथं केस पेपर असायचे आणि गायनॅक डिपार्टमेंट जे आहे ना, त्या गायनॅक डिपार्टमेंटचा प्रेग्नन्सीसाठीचा जो केस पेपर असेल ना, तिथं रोगाचं निदान असं लिहिलं असायचं आणि पुढे आम्ही त्याला गर्भिणी लिहायचो. सो प्रेग्नन्सी इज नॉट अ डिसीज. ठीक, त्यामुळे ते तसं नाही म्हटलं पाहिजे. तसंच उंचीचं पण आहे. खरं तर काय आहे की तुम्हाला आणि मला काय वाटतं हे जास्त महत्त्वाचं नाही राहत. बऱ्याच ठिकाणी समाज आपल्याकडे कुठल्या पद्धतीने बघतोय हे जास्त महत्त्वाचं ठरतं. आणि ऑब्व्हियसली आपण ज्याला म्हणतो ना की ह्याचं व्यक्तिमत्व भारदार आहे, ह्या जबरदस्त आहे, ह्या व्यक्तिमत्वावरती आकर्षित होण्यासारखं व्यक्तिमत्व आहे, तर ह्या फॅक्टरमध्ये बरोबर ती उंची ही बसते. आणि दुर्दैवानं म्हणा, सुदैवानं म्हणा, सुदैवानं म्हटलं पाहिजे कारण ते खरोखरच म्हणजे तुम्हाला आणि मला सुद्धा कोणाची तरी उंची इम्प्रेस करणार असते. आणि दुर्दैवानं म्हणा कारण ज्याची उंची कमी आहे त्याला तो त्रास किती सहन करायला लागत असतो. म्हणजे उंची कमी असण्याचा फक्त एकच फायदा असतो की वर्गात त्याला पहिल्या बेंचवरती बसायला मिळतं, रांगेत पुढे उभं राहायला मिळतं. बाकी तसं पाहायला गेलं तर उंची कमी असण्याचे खूप तोटे होतात. मग ते स्पर्धा परीक्षा असतील किंवा आणखीन कुठले हे असतील, हा सगळ्या ठिकाणी. आणि तो एक न्यूनगंड तयार व्हायला लागतो मुलांच्या मध्ये. नंतर तो न्यूनगंड जास्त त्रासदायक ठरतो. म्हणजे काय होतं ना की उंची कमी आहे, ठीक आहे, त्या मुलानं ते ॲक्सेप्ट केलं, हेल्दीली ॲक्सेप्ट केलं आणि त्यानं ते ठीक आहे माझी आहे उंची तर आहे कमी माझी असं म्हणून त्यांना जाणार असेल तर गोष्ट वेगळी आहे. पण काय आहे, उंची हा फॅक्टर ज्या वयामध्ये वाढत असतो ते वय म्हणजे पौगंडावस्थेचं वय असतं, ज्याला आपण टीन एज म्हणत असतो. ह्या एजमध्येच बरोबर मुलं कम्पेअर करत असतात की ह्याची उंची माझ्यापेक्षा जास्त आहे, त्याची उंची माझ्यापेक्षा जास्त आहे. आणि मग तो मायनॉरिटी कॉम्प्लेक्स जो आहे तो कॉम्प्लेक्स तयार व्हायला लागतो आणि मग त्याचे परिणाम वेगवेगळे व्हायला लागतात. मग कुठेतरी तो स्वतःच्याच विचारामध्ये झुरणं असेल, कुठेतरी माझ्यात काहीतरी कमी आहे, माझ्यात ही गोष्ट कमी आहे म्हणून मला सगळ्यांच्या बरोबर घेतलं जात नाही, अशा कुठल्या गोष्टी त्याच्या मनात यायला लागतात. आणि मग त्याच्या शारीरिक बरोबर त्याच्या मानसिक विकासांवरती सुद्धा परिणाम होतो. मग तो अभ्यासावरचा परिणाम असेल, मग तो त्याचा सोशल लाईफमधला परिणाम असेल, मुलं एकाकी राहायला लागतात, एकलकोंडी व्हायला लागतात, असे प्रकार व्हायला लागतात. त्यामुळे उंची वाढणं हे तितकंच महत्त्वाचं ठरतं असं बघायला मिळतं. मी थोडासा एक प्रश्न पालकांच्या दृष्टिकोनातून विचारेन. पालकांना अनेक वेळेला कळतच नाही की आपल्या मुलाची उंची लहान राहणार आहे का ती वाढणार आहे किंवा काय, किंवा असं जे काही असतं पुढे. कारण मग वय वाढायला लागलं की मग तो जेव्हा छोटा दिसायला लागतो तेव्हा त्यांना कळतं की अरे बापरे आपला मुलगा आता बहुतेक एवढाच राहणार. बरोबर. याला काही पॅरामीटर्स आहेत? नाही, सगळ्यात पहिली गोष्ट, पहिलं पॅरामीटर मी काय म्हटलं की उंची न वाढण्याचं पहिलं कारण 80% जी पॅथॉलॉजी आपल्याला बघायला मिळते किंवा जे कारण बघायला मिळतं ते आई वडिलांची उंची कमी असणं, जेनेटिक फॅक्टर आहे. म्हणजे आईची आणि वडिलांची उंची कमी असेल ना, त्यांनी मूल जन्माला आल्या दिवसापासूनच ठरवावं की बाबा ह्याला आपल्याला पुढे जाऊन कदाचित उपचार करावे लागणार आहे, हे तिथंच ठरवायला पाहिजे. कारण असं होत नाही ना की आई वडील दोघं 4-4 फूट उंचीचे तरी मुलगा 8 फूट उंचीचा झाला, असं कधी होत नाही. हे त्यामुळे हे जेनेटिक आहे, त्यामुळे ते लगेचच लक्षात यायला पाहिजे, पहिला क्रायटेरिया. दुसरा क्रायटेरिया असा की समवयस्क मुलं असतात आणि ती एकमेकांच्या बरोबर खेळत असतात. मग शेजारी पाजारची मुलं असतील किंवा स्कूलमधली असतील, तर त्यांच्यामध्ये ज्यावेळेला बघितलं तर आपला मुलगा किंवा आपली मुलगी ही बाकीच्यांपेक्षा उंचीला कमी दिसतीये का, ह्या गोष्टीवर ते असेसमेंट करता आली पाहिजे. साधारणपणे वयाच्या 12व्या वर्षी मुलींची उंची ही 146 सेंटीमीटर पर्यंत असू शकते. WHO चे गाईडलाईन्स आहेत ह्या, त्यामुळं त्या थोड्याशा जास्त हायर साईडला असणार आहेत, कारण तिथं अमेरिका आणि इंग्लंडच्या पण पोरांचा विचार केला जाणार आहे. तसं बघायला गेलं तर 12व्या वर्षापर्यंत म्हणजे टीन एज सुरू होईपर्यंत मुलींची हाईट ही मुलांच्यापेक्षा जास्त होत असते. त्या लवकर वाढतात. आणि टीन एजमध्ये म्हणजे एकदा 12 संपलं आणि मग मुलींचे पुढे पिरियड्स सुरू व्हायची वेळ आली की मग मात्र मुलींची उंची वाढण्याचं प्रमाण थांबतं किंवा कमी होतं म्हणूया आपण, आणि डे बाय डे ते कमी होत जातं. साधारणपणे 20व्या वर्षापर्यंत मुलींची दोघांची उंची चांगल्या पद्धतीनं वाढवू शकते. प्रयत्न केल्यानंतर तर खूप चांगल्या पद्धतीने यश त्याच्यामध्ये येतात. मुलांच्यामध्ये 21-23 पर्यंत उंची वाढवता येते. म्हणजे मला एक किस्सा आठवतो. हॅरी नावाचा एक मुलगा माझ्याकडे उंची वाढायची औषधं घ्यायला आला आणि आला त्यावेळेला त्याचं वय होतं 23 वर्ष. अच्छा. अरे म्हटलं ह्या वयामध्ये उंची वाढत नाही,
तो म्हणला नाही, मला तरी पण प्रयत्न करायचा आहे. दुसरा फॅक्टर असा की ह्या बाबाची उंची ऑलरेडी 6 फूट 2 इंच. अरे म्हटलं तू काय, तर तो मूळचा पंजाबी होता. तो म्हणला सर बाकी सब ठीक आहे, पण माझ्या घरामध्ये सगळ्यात कमी उंची माझी. अरे बापरे. सो हा फॅक्टर पण आपल्याला बघायला लागतो. म्हणजे तुम्ही कोणत्या सोसायटीत राहताय, तुमच्या आजूबाजूची मुलं कशी आहेत आणि त्यांच्याबरोबर तुमचं कंपॅरिझन, हे कंपॅरिझन होत असतं दुर्दैवानं. तर त्याला 23व्या वर्षी औषधं दिली, त्यानं साधारणपणे 6 ते 8 महिने तो कोर्स कंप्लीट केला आणि त्याच्यामध्ये त्याची उंची वयाच्या 23व्या वर्षी 2.5 ते 3 इंचानं वाढलेली आहे त्यावेळेला. तर एवढा चांगल्या पद्धतीनं फरक पाडता येऊ शकतो. उंची ही हा एक किस्सा होता. आणि दुसरा म्हणजे हे 2 टोकाचे किस्से मला सांगावेसे वाटतात. वय वर्ष 20 आणि उंची 4 फूट आणि एकदम कुपोषित दिसावी अशी एक ती मुलगी माझ्या क्लिनिकला आली. त्यांना मी विचारलं वय किती, कारण मी जनरली 20च्या पुढे वय असेल तर त्याचा सक्सेस रेट कमी होतो किंवा होऊ शकतो का हे सांगत असतो. तर त्यांनी मला वय 18 वर्ष सांगितलं. केस पेपर लिहिताना मी वय जन्मतारीख लिहिली. तर माझ्या शेजारचे जे असिस्टंट डॉक्टर होते त्याने ते कॅल्क्युलेट केलं आणि म्हणलं सर यांचं वय तर 20 आहे. मग त्यांना म्हटलं का नाही, तर तुम्ही औषधं देणार नाही कदाचित असं आम्हाला वाटलं म्हणून मी चुकीचे हे सांगितले. म्हटलं ते औषध घेऊन गेले आणि ह्या मुलीची सुद्धा जवळपास 2 इंचानं उंची त्यावेळेला वाढली होती. आणि बाकीचे फीचर्स तिचे बदलले. म्हणजे पाठीच्या मणक्याचा जो असा आलेला जो शेप होता, म्हणजे कुपोषणामुळं जे आपण मेळघाटातल्या गरीब मुलांचे दुर्दैवी फोटो बघतो ना, साधारणपणे तसं पिक्चर तिचं होतं. पण ती त्याच्यातून पण बाहेर निघाली. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातून होत असतात. म्हणजे उंचीचं औषध ज्यावेळेला एखाद्याला दिलं जातं त्यावेळेला नक्की काय होतं. उंची वाढते, पण याच्याबरोबरनं शरीराची उंची वाढणं हा जो काही फॅक्टर आहे तो फक्त लांबी वाढवणं नाहीये, लक्षात घ्या. है ना, तो बाबू मोशाय जिंदगी लंबी होणी चाहिए, तसं शरीराची आपल्याला लांबी वाढवायची नाहीये, शरीराचा विकास होत असतो. शरीराची उंची वाढते म्हणजे शरीराचा विकास होत असतो. आता हा विकास कशा पद्धतीने होत असतो, तर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र अशा 7 धातू आहेत. पैकी अस्थिधातूपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. अस्थिधातू आपल्याला वाढवायचा आहे. अस्थिधातू वाढताना तो फक्त असा जंप करून फक्त अस्थिधातू वाढला असं कधीच होत नाही. म्हणजे रसधातू वाढणार आहे, रक्तधातू वाढणार आहे, मांस वाढणार आहे, मेद वाढणार आहे, अस्थि वाढणार आहे. आणि मग याच्यामध्ये आपण खाण्यावरती कोणते कंट्रोल, म्हणजे खूपच जास्त तेलकट खायला लागलं तर फॅट जास्त वाढतील. पण आपण ते न करता व्यवस्थित पद्धतीने दिलेल्या औषधामुळे शरीरातल्या प्रत्येक गोष्टीचं पोषण होतं. उंची तर वाढते, केस गळण्याचे लोकांचे कमी होतात किंवा डॅन्ड्रफ कमी होतो, केसांची वाढ चांगली व्हायला लागते, अंगातलं रक्त वाढतं, HB वाढतं. एवढ्या सगळ्या गोष्टी त्याच्यातून होत असतात. आणि ऑब्व्हियसली ज्यावेळेला ही उंची वाढते त्यावेळेला जो काही कॉन्फिडन्स लेवल वाढते, ते कॉन्फिडन्स लेवल वाढल्यानंतर मग त्याच्यानंतर आणखीन येस. नक्की सर, सप्लिमेंट म्हणून अनेक वेळेला कॅल्शियमचं काहीतरी सप्लिमेंट दिलं जातं. म्हणजे अनेकांना असं वाटतं की कॅल्शियम घेतल्यानंतर उंचीवरती परिणाम होईल आणि उंची वाढेल वगैरे, तर तो पण फॅक्टर आहे का? आपल्या मराठीमध्ये खूप छान म्हण आहे, म्हणजे मराठी आपली समृद्धच आहे सगळ्याच बाबतीमध्ये. तर मराठीमध्ये अशी म्हण आहे की पालथ्या घड्यावरती पाणी. त्यामुळं आत्ता खूप प्रेक्षक हा कार्यक्रम बघत असणार आहेत. त्यांनी रँडमली जाऊन ना स्वतःचं B12 आणि D3 चेक करायचं. तर मी गॅरंटेड सांगतो की ह्यातल्या 50, 60, 70% लोकांचं B12 आणि D3 कमी येतं. आता ह्यातल्या नॉन व्हेजिटेरियन म्हणजे व्हेजिटेरियन लोकांना आपण सोडून देऊ, कारण त्याच्यामध्ये B12 नसतं असं म्हटलं जातं. दुधामध्ये असतं, पनीरमध्ये असतं. पण तरी सुद्धा आपण व्हेजिटेरियन लोक सोडून देऊ. जे नॉनव्हेज खाणार आहेत, जे पक्के खवय्ये म्हणू आपण, ज्यांना आठवड्यातून 2दा पाहिजेच, एकदा पाहिजेच असं आहे. मुंबईची जनता आहे, मासे चालू असतात सगळीकडे. तर ह्या लोकांच्या सुद्धा आपण तपासलं ना, तर ह्यांचं सुद्धा B12 आणि D3 खूप मोठ्या प्रमाणावरती कमी दिसतं असं बघायला मिळतं. तर ह्याचं कारण म्हणजे मी जसं म्हटलं की पालथ्या घाड्यावरती पाणी. जर तुमचं शरीर पचन व्यवस्थित करत नसेल, त्याला व्यवस्थित ॲब्झॉर्ब करू शकत नसेल, तर तुम्ही कॅल्शियमची पुडी दिली काय, पुडा दिला काय आणि पोतं दिलं काय, त्यानं काही फरक पडत नाही. दुसरी एक गोष्ट अशी आहे की शरीरामध्ये आपल्या गंमत अशी होत असते की ज्यावेळेला आपण कॅल्शियम खातो, स्पेसिफिकली अबाउट कॅल्शियम, ज्यावेळेला आपण 100 ग्रॅम कॅल्शियम खातो त्यावेळेला बॉडी कॅन ॲब्झॉर्ब ओनली 3% ऑफ कॅल्शियम. म्हणजे 100 ग्रॅम कॅल्शियम खायला घातल्यानंतर त्यातलं 3 ग्रॅम कॅल्शियम फक्त शरीर ॲब्झॉर्ब करू शकतं. बाकीचं कॅल्शियम हे शरीर बाहेर सोडून देत असतं, शरीराला ते ॲब्झॉर्ब करता येत नाही. म्हणजे ॲब्झॉर्प्शनची शक्ती वाढली पाहिजे. म्हणजे आयुर्वेद म्हणतो की ग्रहणी चांगली असली पाहिजे, पचनशक्ती चांगली असली पाहिजे. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते झालं की मग उंची वाढायला मदत होते. आणि TATCची जी औषधं आहेत त्याचा बेस हा पचनाचा आहे. निश्चितपणानं खूप छान अशी माहिती. खरं तर आपल्या सगळ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असा आपल्याला म्हणायला हरकत नाही, कारण आत्ता मुलं फिजिकल पर्सनॅलिटी आपण ज्याला म्हणतो त्याला खूप महत्त्व देणारी अशा पद्धतीची पिढी आहे.
त्याच्यामुळे तो कॉम्प्लेक्स एक निर्माण होतो की माझा मित्र एवढा उंच आहे आणि मी एवढाच उंच आहे, असं काहीतरी होत असतं. पण त्याच्यावरती आत्ता ठोस असे उपाय आहेत आणि TATC गेल्या अनेक वर्षांपासून हे उपाय करत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर अशा पद्धतीच्या काही समस्या असतील, अडचणी असतील, तर तुम्ही निश्चित डॉक्टर विक्रांत पाटील असतील, डॉक्टर सुषमा पाटील असतील किंवा त्यांची जी टीम आहे त्यांना संपर्क करू शकता. TV स्क्रीनवरती आत्ता त्यांचे नंबर सुरू आहेत. अजूनही या संदर्भातले काही इंटरेस्टिंग प्रश्न आहेत ते मला विचारायचे आहेत सरांना, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर सामसंजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. उंचीबद्दल आपण बोलतोय आणि डॉक्टर विक्रांत पाटील आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, आत्ता आपण थोडंसं वेगळ्या प्रश्नाकडे, अनुवंशिकता हा जसा तुम्ही मगाशी एक फॅक्टर सांगितला होता, तर तो किती याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे का, किंवा तो फार महत्त्वाचा नाही आहे का, काय, किंवा तो जर फॅक्टर असेल तरीसुद्धा त्याच्यावरती उपचार घेता येतात का, किंवा उपचारांची काही वयोमर्यादा काही असते का, की बाबा याच वयात तुम्ही आलात तर फायदा होईल, या वयात आलात तर फार होणार नाही, किंवा असं आपल्याला काही सांगता येतं? प्रशांत सर, पहिल्यांदा ह्या प्रश्नाचं उत्तर देतो. दुसऱ्या प्रश्नाचं, आपल्या घरामध्ये घड्याळ असतं, त्याचा मिनिट काटा फिरत असतो, तास काटा फिरत असतो, सेकंड काटा फिरत असतो, पण आपल्याला फिरताना मुवमेंट ही फक्त सेकंड काट्याची दिसते. तास काटा हलताना कधीच दिसत नाही आपल्याला, पण तो हलत असतो. तसं शरीरामध्ये होणारे बदल हे त्या तास काट्यासारखे असतात, ते घडत असतात, दिसत नसतात. आपल्या शरीराची उंची वाढते ती म्हणजे लॉंग बोन्स जे आहेत त्याच्यामध्ये वाढते. माणसाचे मणके आधी एवढे होते, आता एवढे झाले, असं होत नाही. ठीक, जे वाढतं ते मांडीचं हाड जे आहे, त्या मांडीच्या हाडामध्ये उंची वाढत असते. त्यामुळं अमिताभ बच्चनचा जर तुम्ही पॅटर्न बघितला तर अमिताभ बच्चन सर साहेब जे आहेत त्यांचं छाती म्हणजे कमरेच्या वरचा पार्ट छोटा आहे आणि पाय जास्त लांब आहेत त्यांचे, तर हा प्रकार उंचीमध्ये जास्त फॅक्टर करत असतो. उंची वाढते त्यावेळेला मांडीचं हाड वाढत असतं, मांडीच्या हाडामध्ये जास्त ग्रोथ होत असते आणि त्याच्या ठिकाणी एक ठराविक पॉईंट असतो, त्या ठिकाणी त्याची उंची वाढत असते. अख्ख्या हाडामध्ये सगळीकडे वाढ होत नसते. त्यामुळं ही वाढ, मी जसं म्हटलं की हा जो बदल आहे हा असं नाही आहे की आज मी 18व्या वर्षापर्यंत होत राहिला, आज संध्याकाळी बर्थडेचा केक कापला म्हणून उद्या सकाळपासून वाढ बंद, असं नाही होत. ठीक आहे, तर तो त्याच्या आधीसुद्धा चालू असणार आहे, उद्यासुद्धा चालू असणार आहे तो बदल, फक्त त्याचा स्पीड कमी होत जातो वयानुसार. त्यामुळे जेवढं लवकर ट्रीटमेंट करू तेवढं ते फायद्याचं ठरतं. अर्थातच आता दुसरा प्रश्न येतो अनुवंशिकतेचा. अनुवंशिकता त्रासदायक आहे का? आहे, नो डाऊट. पण म्हणजे अनुवंशिकता जरी असली तरी अनुवंशिकतेतून सुद्धा आलेल्या मुलांची उंची वाढवता येते. आणि हे आत्ता मी जे तुम्हाला सांगितला किस्सा, त्या लहान मुलीचा जो किस्सा सांगितला तो त्यातलाच होता. तिचे वडील लहानच होते, ही स्वतः कुपोषित असल्यासारखी होती आणि तरीसुद्धा तिची उंची वाढवण्यामध्ये आपल्याला यश आलं. तर ह्याच्या मागचं कारण काय? तर बेसिकली शरीर हे शरीराची आयुर्वेदाची व्याख्याच अशी आहे की शिर्यते तत् शरीरम, जे क्षणाक्षणाला झिजत असतं ते शरीर. अर्थात ह्याच्यातून दुसरा फॅक्टर आपण लक्षात घेतला पाहिजे, जे क्षणाक्षणाला झिजतंय तसं असतं तर कदाचित एक पुढच्या 100 क्षणानंतर शरीर संपून गेलं असतं किंवा 1 क्षणानंतर. म्हणजे चय आणि अपचय ही जी काही 2 प्रक्रिया शरीरामध्ये चालतात, मेटाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम, ह्यातलं ॲनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम, ह्यातलं जसं एका बाजूला झिजत असतं तसंच तयार पण होत असतं. ज्यावेळेला तुम्ही हा स्पीड वाढवता, ज्यावेळेला तुम्ही ॲनाबॉलिझमचा स्पीड वाढवता, चयक्रियेचा वेग तुम्ही वाढवता, त्यावेळेला शरीरामध्ये वाढ होत असते, चांगल्या घटना घडत असतात, कन्स्ट्रक्शन होत असतं. त्यामुळे जेव्हा एका बाजूला जरी शरीराची झीज होत असली तरी दुसऱ्या बाजूला भले अनुवंशिकता असेल तरी सुद्धा तुम्ही ज्यावेळेला त्याचं ॲनाबॉलिझम वाढवणार आहात, त्यावेळेला त्याचं चयक्रिया वाढवणार आहात, शरीराचं पोषण वाढवणार आहात, त्यावेळेला त्याची उंची वाढवण्यात त्याला मदत होत असते. आणि ह्या पद्धतीनं ट्रीटमेंट केली तर ही उंची नक्की वाढवते. ते अनेकदा TATCच्या उपचारांचा आपण अनुभव घेतला, आपण लोकांना सांगितलं सुद्धा आहे आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून की एका आजारावरती तुम्ही जेव्हा उपचार घेता तेव्हा त्याचा लाभ वेगळ्या पद्धतीनं होत असतो. वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात शरीरामध्ये, कारण आयुर्वेदिक उपचार आहेत. पण मग उंचीचं जेव्हा आपण औषध घेतो तेव्हा असे काही वेगळे लाभ त्या औषधाच्या माध्यमातून होतात का? मी मगाशी म्हटलं ना की काय होतं, उंची वाढते म्हणजे हाडांच्या मध्ये ग्रोथ होत असते. हाडांचा उपधातू केस आहेत. ठीक, म्हणजे हाडं तयार होत असताना बाय प्रॉडक्ट म्हणून किंवा त्याच्यातून अजून एक नवीन प्रॉडक्ट म्हणून जे आहे तो केस तयार होत असतात. अर्थात ज्यावेळेला हाडं चांगली होणार आहेत त्यावेळेला त्या माणसांचे केस चांगले व्हायला लागतात, म्हणून मग ते दाट होतात, जास्त चांगल्या पद्धतीने वाढतात. हा प्रकार केसांच्या बाबतीत होत असतो. रक्तम जीवयिती स्थिती म्हणजे शरीरातल्या कुठल्याही अवयवाला जिवंत ठेवण्याचं काम हे रक्त करत असतं. म्हणजे हाडांना सुद्धा रक्तपुरवठा असतो. हाडाच्या आतून ब्लड व्हेसल्स जात असतात पण हाडांना सुद्धा रक्तपुरवठा असतो. अर्थात जर त्या हाडांचं अन्न तिथपर्यंत पोहोचवायचं असेल तर त्या रक्त तेवढं रिच असलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळेला आपण हाडांच्या वाढीसाठीची औषधं घेतोय त्यावेळेला रक्त पण तेवढंच रिच होणार आहे. म्हणजे ह्या पद्धतीने ज्यावेळेला आपण ट्रीट करतो आणि ज्याच्या शरीरातलं रक्त चांगलं त्याचे सगळे आजार कंट्रोलमध्ये राहतात. म्हणजे बघा ना,
बरोबर वयात येतानाच्या समस्या, एका बाजूला उंची नाहीये म्हणून आलेला कॉम्प्लेक्स आणि दुसऱ्या बाजूला समस्या असते की तारुण्यपिटी यायला लागलेल्या आहेत, पिंपल्स यायला लागलेले आहेत. अशा वेळेला जर रक्त चांगली करणारी औषधं जी हाडांसाठी जात आहेत ती जर त्याच्या पिंपल्सवरती पण काम करणार असेल त्या मुलाच्या किंवा मुलीच्या, तर त्याच्यासाठी ते सोन्याहून पिवळं आहे, बरोबर. नाही का? म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे, अशा तो प्रकार खरं तर होत असतो आणि त्याच्या सगळ्याच बाबतीत तिथं फायदा होतो. निश्चित कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. मला आत्ता जी सिच्युएशन आहे, कोविडच्या या सगळ्यामुळे जी झालेली सिच्युएशन आहे, अनेक क्लिनिकल बंद आहेत, डायरेक्ट म्हणजे डॉक्टरसुद्धा अनेक वेळेला फोनवरून म्हणा किंवा याच्यावरून उपचार देत आहेत. आत्ता TATCची काय स्थिती आहे? आत्ता तिथे लोक फिजिकली येऊ शकत आहेत का आणि तुम्हाला भेटू शकत आहेत? सर, क्लिनिक TATCचं क्लिनिक एकही दिवस पूर्ण कोविडमध्ये एकही दिवस बंद नव्हतं, हे सांगायला मला खूप अभिमान होतो. दुसरं असं की आपण सगळे पेशंट फिजिकली व्यवस्थित तपासून पाहिलेले आहेत, म्हणजे असं लांबून पेशंट बघितलं आहे असं आम्ही केलेलं नाही आहे. सगळ्या पेशंटना तेवढाच न्याय दिलेला आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे कोविडमध्ये कोविडसाठीच्या औषधांचं जे काही हे आपण वापरलेलं तुम्हाला माहितीचं आहे, लोकांना माहितीचं आहे, वेबसाईटवरती पण आपण ते टाकलेलं आहे. जवळपास 9,000पेक्षा जास्त कोविडचे पेशंट आपण पाहिलेले आहेत. त्याच्यामुळं कोविड ही भीती आमच्यासाठी कधीच नव्हती. आता राहिला प्रश्न पेशंटचा, तर आपण सगळ्या पेशंट्सना भेटतोय, व्यवस्थित बघून मगच त्यांना औषधं दिली जातात. त्यांचं सगळ्या गोष्टींचं निदान करूनच औषधं दिली जातात. बरं, सवलत वगैरे आता कारण कोविडचा काळ आहे आणि लोकांनी आता बरोबर आहे, हे खरंच खूप क्रिटिकल कंडिशन आहे आणि त्याच्यामुळं आपण बाकीच्याही औषधांवरती लोकांना डिस्काउंट्स दिलेले आहेत. पण तरीसुद्धा कोविडच्या आपलं उंचीच्या बाबतीत असं आहे की हा जो काही मंथ आहे जुलै, तर आज 12-13 तारीख आहे आज, आणि ह्या मंथ एंडपर्यंत जे काही एनरोल होतील नवीन पेशंट्स, त्यांना आपण स्ट्रेट वे 50% डिस्काउंट आपण त्यांना औषधांमध्ये देणार आहोत. एका महिन्याचा 2 महिन्याचा जो काही कोर्स असेल त्याच्यामध्ये पहिल्या महिन्याच्या औषधात तरी आपण स्ट्रेट वे 50% डिस्काउंट देणार आहोत. त्यामुळं म्हणजे लोकांची अडचण पण आपण समजू शकतो. कारण काय होतं की आज ही मुलांना औषध नाही दिलं समजा, ही मुलं पुढच्या वर्षी ती आणखीन एज बार होणार आहेत. त्यामुळे ते आज जाणं त्यांना गरजेचं आहे आणि त्यामुळे आपण 50% डिस्काउंट त्यांना देणार आहोत. निश्चितपणानं खूप छान अशा पद्धतीची संकल्पना TATCची आणि अनेक उपचार हे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. जसं मी मगाशी म्हटलं की डायबिटीस असेल म्हणा किंवा ज्या काही आत्ता समस्या उपलब्ध आहेत आरोग्यविषयक, त्याच्यावरती ठोस असे उपचार, जरी ते थायरॉईड क्लिनिक असलं तरीसुद्धा इतर आजारांवरचे सुद्धा उपचार त्या ठिकाणी सुरू आहेत. कोविडवरचे उपचार मागच्या एका कार्यक्रमात सरांनी आपल्याला दाखवलं होतं की कशा पद्धतीनं फायदा हा तिथल्या लोकांना झाला आहे. सर, आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? खाणं पिणं चांगलं असलं पाहिजे, व्यायाम झाला पाहिजे, योगासनं व्हायला पाहिजेत, प्राणायाम व्हायला पाहिजेत. चांगलं खाणं पिणं म्हणजे वरून जास्त भरणं अशातला प्रकार नाही आहे. बऱ्याच वेळेला असं होत असतं की कुपोषण हे 2 पद्धतीनं होत असतं, एक न मिळाल्यामुळं आणि एक जास्त मिळाल्यामुळं. तेव्हा ह्या दोन्ही गोष्टी टाळल्या पाहिजेत, म्हणजे आपला आरोग्याचा रथ जो आहे, समतोल जो आहे, तो आपल्याला साधता येतो. निश्चितपणाने खूप छान पद्धतीची माहिती सरांनी दिली आहे. सरांना तुम्ही निश्चितपणाने संपर्क करू शकता. आता TV स्क्रीनवरती सरांचे नंबर सुरू आहेत. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.